कोकण भागातील 5 पर्यटन स्थळे. कोकण हा असा प्रदेश आहे जो लोकांच्या हृदयात बसला आहे. ते बघण्यासाठी हजारो लोकांची खूप गर्दी पाहायला मिळते. कोकण जणू स्वर्गच असे म्हटले जाते. कोकणचं दृश्य व तेथील वातावरण मनमोहक असते. तेथे उन्हाळ्यात मस्तपैकी रानमेव्यांचा आनंद सुद्धा घेता येतो. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची खूप जास्त गर्दी असते. तुम्ही सुद्धा नक्की भेट द्यायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिले गणपतीपुळे हा कोकणातील खूप मोठा प्रसिद्ध ठिकाण आहे व लोकप्रिय देखील आहे. हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. हे ठिकाण खूप रमणीय सुद्धा आहे. हे स्वयंभू गणपतीचे स्थान आहे व तेथील वातावरण खूप खुलून येते. बाजूला मस्त समुद्र देखील सुंदर आहे व तेथील वातावरण व तेथील हवा खूप सुंदर आहे. तेथे बोटिंगची सुद्धा सुविधा आहे. तेथे बोटिंगच्या राईड सुद्धा घेतल्या जातात. तर तुम्ही पण या व्हिडिओला नक्की भेट द्या. नंबर 2, रायगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा रायगड किल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला म्हणून ओळखला जातो. एवढे वर्ष झाली तरी महाराष्ट्राने किल्ल्याची आन अजूनही जपून ठेवलेली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मोठा सोहळा साजरा करण्यास सुद्धा येतो. मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हा किल्ला खूप छान देखील आहे. तेथील तोफ वगैरे नक्की बघा. आजूबाजूचे दृश्य खूपच सुंदर आहे. हा किल्ला खूप रमणीय आहे. तुम्ही पण नक्की भेट द्या व सोहळा साजरा करण्यासाठी खूप लोकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते. तर तुम्ही पण किल्ल्याला नक्कीच भेट द्या, नक्कीच या. बरं 3, मुरुड जंजिरा. मुरुड जंजिरा हा कोकणामध्ये अलिबाग येथील अजय असलेला मुरुड जंजिरा किल्ला आहे. रायगड जिल्ह्यातील हा असा किल्ला आहे की चहूबाजूने मस्त पाण्याने वेढलेला आहे. हा किल्ला खूपच प्रसिद्ध किल्ला आहे. जंजिरा याचा अर्थ समुद्राने वेढलेला असाही होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला नेहमीच अजय राहिला. हा किल्ला कोणीच जिंकू शकला नाही. हा किल्ला खूप छान आहे. मित्रांनो, तुम्ही पण या किल्ल्याला नक्की भेट द्या. बरं 4, दापोली. कोकणातील खूप प्रसिद्ध ठिकाणापैकी एक ठिकाण म्हणजे ते आपले दापोली. मुंबईवरून काहीच अंतरावर असलेले हे ठिकाण आहे व तिथे निसर्ग देखील खूप रमणीय आहे व तेथील खूप छान आहे. तेथील निसर्गाचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकता व तेथील वातावरण बघण्यासाठी व आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. परंतु तुम्ही सहलसुद्धा या ठिकाणाला भेट देऊ शकता. सर्वांनी या ठिकाणी नक्की भेट द्या. 5, श्रीवर्धन बीच. श्रीवर्धन बीच हा खूप सुंदर असे ठिकाण आहे. श्रीवर्धन बीच हा स्वच्छ आणि सुंदर अशा वाळूने रमलेला आहे. तेथील वातावरण खूप रमणीय आहे व समुद्रकिनारा देखील खूप छान आहे. तेथील वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. हा समुद्रकिनारा देखील प्रसिद्ध आहे व तेथे वातावरणाचा आनंद देखील घेता येतो. श्रीवर्धन येथील लक्ष्मीनारायणचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळी सूर्यास्त बघण्यासाठी खूप पर्यटक भेट देत असतात. तर मित्रांनो, तेथील आनंद बघण्यासाठी पण नक्की भेट द्या.